मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। सावधान, बेकायदेशीर एसटीबीटी कापूस लागवड शेती आणि जमिनीसाठी मोठा धोका आहे। मित्रांनो, गेल्या 6-7 वर्षापासून मी आपल्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय आणि अलीकडील काळामध्ये एक सगळ्यात मोठी बाब तिथं समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते, तर ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी काही घट आहे तर ती झालेली पाहायला मिळते। जिथं अगोदर 10 ते 12 क्विंटलच्या आसपास प्रति एकरातून आपला शेतकरी मित्र उत्पादन घेत होता, तर सध्याच्या काळामध्ये 3 ते 4 क्विंटलच्या आसपास प्रति एकरातून उत्पादन आलेलं तिथं पाहायला मिळतंय। या घसरणीच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे अनेक भागांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे काही बेकायदेशीर असलेल्या एसटीबीटी कापसाच्या बियाण्याची तिथं मोठ्या प्रमाणावरती लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, एसटीबीटी म्हणजे काय? मित्रांनो, मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगूनही काही शेतकरी या बियाण्यांच्या मोहात पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात मोठं जे काही स्वतःचं नुकसान आहे तर ते करून घेताना पाहायला मिळते। सगळ्यात मोठं कारण म्हणजे हमीचा अभाव। मित्रांनो, या बियाण्याची कुठलीही शाश्वती नसते। पीक कसे येईल आणि उत्पादन कसे येईल याची कुठलीही आपल्याला जी काही गॅरंटी आहे तर ती पाहायला मिळत नाही। दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, कायदेशीर अडचण। हे बियाणं बेकायदेशीर असल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बियाण्याची खरेदी करता तर आपल्याला याचं कुठल्याही प्रकारचं जे काही बिल आहे तर ते बिल भेटत नाही आणि जर आपलं भविष्यामध्ये कापसाचं बियाणं उगलंच नाही किंवा आपलं जर पीक वाया गेलं तर आपण कुठेही दाद मागू शकत नाही किंवा इतर कुठल्याही प्रकारे कायदेशीर कारवाई जी आहे तर ती करू शकत नाही। मित्रांनो, तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची सुपीकता धोक्यात। मित्रांनो, एसटीबीटी कापसावर ग्लायफोसेट या तणनाशकाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि याचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे आपल्या जमिनीचा जो काही पोत आहे तर तो खालावताना आपल्याला पाहायला मिळतो। ग्लायफोसेटचा अतिवापर हा एक मोठा धोका आहे। मित्रांनो, एकाच औषधाचा वारंवार वापर केल्याने ते परिणाम करणे थांबवते। ग्लायफोसेटच्या बाबतीतही तसंच आपल्याला घडताना पाहायला मिळतं। तणनाशकाचा अतिवापर केल्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट होते तर ती म्हणजे प्रतिकारक क्षमता वाढते। मित्रांनो, कोणत्याही तणनाशकाचा आपण कंटिन्यू लगातार जर वापर करत गेलो तर त्या गवतामध्ये त्या तणनाशकाबद्दल जी काही सहन करण्याची शक्ती आहे तर ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि कालांतराने जे काही गवत आहे तर त्या तणनाशकामुळे मरत नाही। दुसरा म्हणजे जमिनीचा पोत। मित्रांनो, वारंवार तणनाशकाचा वापर करत गेल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात तर त्या तणनाशकाचा वापर केल्यामुळे आपल्याला ते मरताना तिथं पाहायला मिळतात आणि आपल्या जमिनीची जी काही पोत आहे तर तो कमी झालेली पाहायला मिळतो। जी जमिनीची सुपीकता आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मग नेमकं योग्य मार्ग कोणता आहे? मित्रांनो, या उलट आपण जर विचार केला, ब्रँडेड, नामांकित, कायदेशीर, अधिकृत असलेल्या कापसाच्या बियाण्याची तिथं निवड करणं गरजेचं आहे। या बियाण्याची आपल्याला तिथं अधिकृत जी काही नमुना चाचणी असते तर ती नमुना चाचणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच्यासोबतच या बियाण्यांच्या उत्पादनामध्ये जी काही स्थिरता आहे तर ती स्थिरता आपल्याला पाहायला मिळते। याच्यासोबतच आपण अधिकृत कायदेशीर असलेल्या बियाण्याची जर निवड केली तर याच्यासोबतच आपल्याला कायदेशीर जी काही बिल आहे त्या बियाण्याचं तर ते बियाण्याचं बिल भेटलेलं पाहायला मिळतं, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आपण तिथं प्रॉपर जी काही कारवाई आहे तर ती कारवाई तिथं करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आता तरी सावध व्हा। स्वतःचे आर्थिक नुकसान आणि जमिनीची नापीकता टाळण्यासाठी कायदेशीर असलेले खात्रीशीर बियाण्यांचीच निवड करा। धन्यवाद।